सर्वांना नमस्कार। उद्या 1 जानेवारी आणि नवीन वर्ष सुरू होणार आहे आणि हा 1 जानेवारी हा दिवस भीमा कोरेगाव शौर्य दिन म्हणून आपल्याकडे ओळखला जातो। म्हणजे संपूर्ण देशात आता विषय हा पोहोचलेला आहे की 1 जानेवारी हा शौर्य दिन आहे। तर या शौर्य दिनाच्या विषयावर अचानकपणे काही समाजामध्ये लोक असतात की लोक एकत्र येतात, चांगल्या पद्धतीने शौर्य दिन साजरा मानवंदना देतात आणि त्याला गालबोट लावण्यासाठी अजय सिंगर करणी सेना यांनी या कार्यक्रमावर बंदी घाला आणि राज्य सरकारने बुलडोजर लावून हा विजयस्तंभ आहे भीमा कोरेगावचा तो उद्ध्वस्त करावा, पाडून टाकावा अशी मागणी राज्य सरकारकडे केलेली आहे। आणि या मागणीमध्ये त्यांनी जो उद्देश सांगितलाय की हिंदू म्हणून सगळेजण आम्ही एक आहोत आणि म्हणून त्या ऐक्यासाठी हा स्तंभ पाडून टाका अशा प्रकारची त्यांनी घोषणा केलेली आहे। आणि त्यामध्ये त्यांनी बौद्ध लोकांना आणि हिंदू लोकांना असं आवाहन केले आम्ही एक आमच्या हिंदूंच्या एकीसाठी हा स्तंभ पाडून टाका अशा प्रकारचं त्यांनी मागणी केलेली आहे आणि त्याला तात्विक मुलामा देण्याचा प्रयत्न केलेला आहे। तर याच्यामध्ये हा भीमा कोरेगाव हा जो शौर्य दिन उद्या साजरा होतोय याच्या पाठीमागची वास्तविकता काय आहे आणि हे जी मागणी आहे या मागणीला मी सुद्धा विरोध करतोय, कारण हे आमच्या शौर्याचं प्रतीक आहे। याच्यामुळे मध्ये मी पुन्हा एकदा खास आगरी कोळी कराडी ओबीसी जातींसाठी हा शौर्य दिन किती महत्त्वाचा आहे हे सांगण्याचा इथे प्रयत्न करणार आहे। आपल्याला कल्पना आहे की भीमा कोरेगाव भीमा नदीच्या काठीवरचं एक ठिकाण आहे, पुणे जिल्ह्यातलं एक ठिकाण आहे आणि इथे 1 जानेवारी 1818 रोजी इंग्रज, ब्रिटिश सैन्य आणि पेशवा सैन्य यांच्यामध्ये ही लढाई झालेली आहे आणि ब्रिटिशांच्या बाजूने 834 सैनिक यावेळी लढत होते। सेनापती कॅप्टन फ्रान्सिस एफ स्टाटन हे त्याचं नेतृत्व करत होते आणि इंग्रजांच्या सैन्यात बॉम्बे नेटिव्ह लाईट इन्फंट्री तुकडीचे 500 महार जातीचे सैनिक होते। आता याच्यामध्ये महार जातीचे सैनिक आहेत ते साधारणपणे 500 आहेत आणि बॉम्बे नेटिव्ह लाईट इन्फंट्रीचे साधारणपणे टोटल 834 सैनिक आहेत। आता हा जो शब्द आहे बॉम्बे नेटिव्ह लाईट इन्फंट्री आणि नेटिव्ह हा शब्द आहे इथल्या मुंबईचे निवासी आणि मुंबईचे निवासी याचा अर्थ आहे की मुंबईचे जे निवासी आहेत ते आहेत आगरी, कोळी, भंडारी, ईस्ट इंडियन आणि आदिवासी। हे आजही मुंबईचे भूमिपुत्र म्हणून शासनाने मान्य केलेले आहेत। त्यांची गावठाणांची लढाई आम्ही आता इथे लढतोय आणि हे मुंबईचे नेटिव्ह आहेत। निश्चितपणे आमचे लोक या सैन्यामध्ये इंग्रजांच्या बाजूने लढत असणार यात काहीच शंका नाही, कारण हे जे युद्ध आहे हे युद्ध मागासवर्गीय सैनिक म्हणजे जे महार जातीचे सैनिक आहेत आजचे ते बौद्ध आहेत आणि त्यांच्या बरोबरीने आगरी, कोळी, कराडी, भंडारी हे असणार यात शंकाच नाही की मुंबईचं पोलीस दल इंग्रजांनी बनवलं, पहिलं पोलीस दल यामध्ये भंडारी जातीचे सगळे लोक होते आणि त्यामुळे ह्या तुकडीमध्ये आमचे लोक असणार यात वादच नाहीये। आणि म्हणून हे जे युद्ध झालेलं आहे ते युद्धामध्ये केवळ बौद्ध बांधवांचा वाटा आहे असं नाही की आम्ही सुद्धा त्यामध्ये सामील होतो, हे मला इथे सांगायचं आहे। आणि मराठ्यांच्या बाजूने 28,000 सैनिक मराठ्यांच्या बाजूने म्हणजे पेशव्यांच्या बाजूने 28,000 सैनिक होते। त्याचे नेतृत्व पेशवा बाजीराव दुसरे हे करत होते, म्हणजे ब्राह्मण करत होते। आता मराठ्यांच्या सैनिकात किंवा पेशव्यांच्या सैनिकात मराठा, अरब आणि गोसावी जातीच्या सैनिकांचा समावेश होता। त्याच पद्धतीनं या बॉम्बे नेटिव्ह इन्फंट्रीमध्ये नक्कीच आमचे मुंबईचे भूमिपुत्र, नेटिव्ह याचा अर्थ मुंबईचे भूमिपुत्र आणि ते भूमिपुत्र म्हणून आगरी, कोळी, कराडी, भंडारी लोक असणार यामध्ये तिळमात्र शंका मला नाही। आत्ता या लढाईचं जे विश्लेषण आपल्याला करायचं आहे ते पेशवाईच्या काळात अस्पृश्यतेचे पालन मोठ्या प्रमाणात होत होते। अस्पृश्यता ही काय प्रकार आहे हे आमच्या सगळ्या आंबेडकरी आणि बौद्ध बांधवांना माहीत आहे आणि मी सुद्धा अनेक वेळा सांगितलेलं आहे की अलिबागमध्ये आमचे दत्ता पाटील यांना ते लहान असताना पाणी वरून ओतणारे ब्राह्मण इकडे होते। कोकणातल्या ब्राह्मण आणि मराठ्यांच्या खोतीविरुद्ध आगरी कोळ्यांनी फार मोठी लढाई केली, संघर्ष केला, ती सुद्धा डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या नेतृत्वाखाली केलेला आहे। आणि हे सगळं बघताना आपल्याला लक्षात येईल की स्वातंत्र्यपूर्व काळामध्ये आगरी, कोळी, कराडी, भंडाऱ्यांना मग जमिनींचा प्रश्न असेल, खास करून भंडारी समाजावरचे जे अत्याचार देशातले आहेत ते आपण पाहिले तरी आपल्याला लक्षात येईल की जी हीन वागणूक मागासवर्गीय समाजाला मिळत होती हे लढाईचं मुख्य कारण होतं।
आता अजय शंकर सांगतात की हिंदूंचं संघटन आम्हाला करायचं आहे, तर हिंदूंचं संघटन तुम्हाला करायचं आहे तर हिंदू म्हणून 85% ओबीसी एससी एसटी यांच्यावर झालेले अत्याचार आणि आता होत असलेले अत्याचार यांची जबाबदारी तुम्ही घ्यायला तयार आहात का, हा मोठा प्रश्न आहे. कारण लोकांना हिंदूंची एकता म्हटली की अत्यंत प्रेम उफाळून येतं आणि आमच्या लोकांना पण, आगरी कोळी लोकांना सुद्धा असं वाटतं की बाबा हे हिंदुत्व म्हणजे काहीतरी खूप चांगलं आहे आणि आम्ही एक झालो पाहिजे असं वाटतं. परंतु पार्श्वभूमी पाहिली तर मी यानंतर बोलणारच आहे की यामध्ये मागासवर्गीयांच्या अत्याचार हा विषय मोठा आहे आणि या आंबेडकरी किंवा बौद्ध बांधवांच्या बरोबर पूर्वी पण आम्ही होतो आणि आत्ता पण आम्ही आहोत. आणि या ज्या सैनिकांना जे सैन्य आहे 500 महाराज त्यांना सुद्धा नेटिव्ह म्हटलेलं आहे. नेटिव्ह म्हणजे मुंबईचे मूळ भूमिपुत्र. याचा अर्थ आगरी कोळी भंडाऱ्यांच्या बरोबर बौद्ध बांधव हे मुंबईचे भूमिपुत्र आहेत, हे इंग्रजांनी सिद्ध केलेलं आहे. आणि आपल्याला माहित आहे की या लढाईमध्ये मुख्य विषय जो आहे तो विषय आहे की अस्पृश्यतेविरोधाचा किंवा मागासवर्गीयांना अधिकार नाकारण्याचा. आणि म्हणून आपल्याला माहित असेल की जमीन, जंगल, शिक्षण, आरक्षण या सगळ्यामध्येच 85% ओबीसी एससी एसटी यांच्यावर समान अत्याचार या पेशवाईने म्हणजे ब्राह्मणशाहीने किंवा ब्राह्मण, क्षत्रिय, वैश्य या उच्चवर्णीने केलेले आहेत. आणि त्यांच्या बाजूनी जे सैनिक लढत होते म्हणजे पेशव्यांच्या बाजूनी, त्या सैन्यामध्ये मराठा, अरब आणि गोसावी जातीचे सैनिक होते आणि त्यांच्या विरोधात आम्ही मुंबईचे भूमिपुत्र लढत होतो, हे इंग्रजांनी एका वाक्यात लिहून ठेवलेलं आहे. आणि म्हणून या अस्पृश्यतेला किंवा मागासवर्गीयांच्या अत्याचाराला विरोध म्हणून महार सैन्य जे आहे ते आत्मसन्मानासाठी ब्रिटिशांच्या बाजूने लढत होते. साहजिकच आहे, आमची सुद्धा लढाई वेगळी नाही. आमची सुद्धा लढाई इथल्या ब्राह्मण, क्षत्रिय, वैश्य यांनी लादलेल्या जमीनदारी विरुद्ध होती आणि ते 1932च्या लढ्यामध्ये आपल्याला सिद्ध झालेली गोष्ट आहे. आणि म्हणून ह्या लढाईमध्ये आमच्या सुद्धा सन्मानाचा विषय आहे. आमच्या सन्मानासाठी हे सैनिक लढले आणि ते पेशव्यांच्या आणि मराठ्यांच्या विरोधात लढले आणि विजयी झाले. आता इथे खऱ्या अर्थाने या लढाईचं विश्लेषण करण्याची वेळ आलेली आहे. की मनुस्मृती सांगत होती की मनुस्मृतीमध्ये म्हणत होते की लढण्याचा अधिकार, राज्य करण्याचा अधिकार क्षत्रियांना आहे आणि म्हणून क्षत्रिय मराठे महाराष्ट्रामध्ये आम्ही राज्यकर्ते आहोत अशा अहमयिकेमध्ये होते आणि त्यांच्यावर जे राज्य करत होते ते पेशवे. याचाच अर्थ मनुस्मृतीने सांगितलं होतं की शूरता, वीरता फक्त उच्च जातीयांमध्ये आहे, म्हणजे मराठा आणि ब्राह्मणांमध्ये आहे. हे जे खोटं विधान आहे, हे खोटं विधान दूर करण्यासाठी भीमा कोरेगावची लढाई ही अत्यंत महत्वाची आहे. या लढाईच्या निमित्ताने मी सांगू इच्छितो की केवळ ब्राह्मण, क्षत्रिय शूर असतात, वीर असतात, हे जे मनुस्मृतीचं वाक्य आहे आणि हिंदुत्वाने लादलेली आमच्यावर मानसिक गुलामगिरी आहे, ती गुलामगिरी नष्ट करण्याचं काम या महार सैनिकांनी केलेलं आहे. त्या सैन्याला माझा सॅल्यूट आहे. उद्या आपल्याला भीमा कोरेगावला जायचं आहे. बंधू आणि भगिनीनो, यामध्ये विषय असा आहे की ओबीसींच्या सुद्धा अशाच लढाया कोकणामध्ये किंवा इंग्रजांच्या काळात झालेल्या आहेत. त्यांना उजाला देण्याचं काम आपण या भीमा कोरेगावच्या निमित्ताने केलं पाहिजे. आपल्याला माहित आहे माहीमच्या किल्ल्यामध्ये आपल्या 300 भंडारी सैनिकांनी 6000 डच लोकांचा कोयत्यांनी पराभव केलेला आहे. फक्त कोयत्यांनी पराभव केला आहे. जशी भीमा कोरेगावची लढाई आहे तशी भंडारी सैनिकांची ही आपल्या माहीम मधली लढाई आहे. अर्थात माहीमच्या या किल्ल्यामध्ये केवळ भंडारी नसतील तर त्यामध्ये आगरी असतील, कोळी पण असतील, कराडी पण असतील, परंतु त्यांच्या नावाचा उल्लेख आलेला नाही. कोकणामध्येच रत्नागिरीमध्ये आपल्याला माहित आहे, रत्नागिरीच्या समुद्रामध्ये इंग्रजी सैन्याचा पराभव सुद्धा आगरी कोळी भंडाऱ्यांच्या आरमाराने केलेला आहे. आणि हे पराक्रम झाकले जावेत म्हणून अजय शेंगर ही मागणी करतात की ब्राह्मण, क्षत्रिय, वैश्य म्हणजे ब्राह्मण मराठ्यांच्या सैनिकाला कापून काढण्याचं काम, म्हणजे 28,000 सैनिकांना कापून काढण्याचं काम 500 महार सैनिकांनी केलं. ही जी गोष्ट आहे ही मागासवर्गीयांच्या विजयाची, मागासवर्गीयांच्या शौर्याची गोष्ट लपून राहावी हा हेतू आहे. आणि या अजय शेंगरच्या मागे या आताच्या देशातले ब्राह्मण, क्षत्रिय, वैश्य हे आहेत हे सांगायला ज्योतिषाची गरज नाही. आणि म्हणून हा शौर्य दिन केवळ आताच्या बौद्ध बांधवांचा किंवा महार सैनिकांचा नाही, त्या शौर्यामध्ये आम्ही सुद्धा त्यांचे भाऊ म्हणून सहभागी आहोत आणि त्यांना सॅल्यूट करण्यासाठी आम्ही तिथे येणार आहोत. आपल्याला माहित आहे की 1800च्या दशकात पुण्याचे पेशवे, ग्वाल्हेरचे संस्थानचे शिंदे, इंदूरचे होळकर, बडोद्याचे गायकवाड आणि नागपूरचे भोसले असे अनेक अनेक ठिकाणी मराठा साम्राज्य पसरले होते. परंतु प्रामुख्याने राज्यकर्ती जमात ही ब्राह्मण आणि मराठा होती. आणि या सैन्याचा पराभव करण्याचं काम या ज्या सैनिकांनी केलं त्यामध्ये
एक मोठी गोष्ट घडलेली आहे की वर्तमान काळामध्ये जे स्वतःला शूर समजतात किंवा जन्मताच ब्राह्मण क्षत्रिय वैश्य शूर असतात, ही जी फिलॉसॉफी मांडतात, त्यांना उत्तर या भीमा कोरेगावच्या लढाईने दिलेलं आहे। आणि हा जो विषय आहे हा समस्त मागासवर्गीयांच्या अस्मितेचा आणि मानसिक दुर्बलता घालवण्याचा विजय दिन आहे आणि तो विजय दिन आगरी कोळी भंडारी लोकांनी सुद्धा साजरा केला पाहिजे। या युद्धात पराभव होऊन पेशवाई आणि पेशवा सैन्य यांचा अस्त झाला। संविधानाच्या निर्मितीपूर्वी या पेशव्या म्हणजे मनुस्मृतीच्या सैनिकांचा पराभव करणं ही काळाची गरज होती आणि ते काम आपल्या या शूर महार सैनिकांनी पार पडलेलं आहे आणि म्हणूनच डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी या विजयस्तंभाला मानवंदना दिलेली आहे। युद्धानंतर ब्रिटिशांनी शूर महार सैनिकांचा स्मरणार्थ 75 फूट उंच विजयस्तंभ उभारून 20 शहीद आणि 3 जखमी सैनिकांची नावे या स्तंभावर कोरलेली आहेत आणि पृथ्वीवरील हा भारतातला सगळ्यात मोठा आमचा विजय आहे असं इंग्रज सांगतात। आतापर्यंत आपल्या देशामध्ये असा ब्रिटिश सैनिकांचा परिचय किंवा ब्रिटिश राज्याचा परिचय हा या देशातले शत्रू म्हणून करून दिला, परंतु हे सिद्ध झालेली गोष्ट आहे की कुळ कायदा असेल, पाण्याचा कायदा, पाण्याच्या हक्काचं आंदोलन असेल किंवा चिरनेर जंगल सत्याग्रह असेल, हे स्वातंत्र्यपूर्व काळात झाले आणि त्याला न्याय देण्याचं काम ब्रिटिशांनी केलेलं आहे। म्हणून ओबीसी, एससी, एसटी यांनी ओबीसीना समस्त मागासवर्गीयांना न्याय दिलेला आहे। एवढंच नाही, सती प्रथेसारखी अत्यंत वाईट प्रथा ब्रिटिश सरकारच्या काळातच बंद पडली आणि हा जो ब्रिटिशांचा परिचय आपण नव्याने करून घेतला पाहिजे। आमचे खरे शत्रू कोण आणि मित्र कोण हे आम्हाला कळलं पाहिजे आणि म्हणून भीमा कोरेगावचा विजय दिन हा केवळ आत्ताच्या बौद्ध बांधवांचा विजय दिन नाही, तर तो आगरी, कोळी, कराडी, ओबीसी सर्व जातींचा विजय दिन आहे। आणि हा विजय दिन साजरे करण्यामागचं डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचं जे मानसशास्त्र आहे ते मी आपल्याला सांगू इच्छितो की मागासवर्गीय माणसाला कुठेही लढाईत उतरायला लावलं की ते बाकीचे लोक हिंदू हिंदू म्हणून एकत्र येतात आणि जातीमध्ये फूट पाडू नका, हिंदूंमध्ये फूट पाडू नका असं सांगतात, परंतु आमच्यावर जे अन्याय होतात त्या अन्यायाच्या बाबतीत अन्याय करणारे आज ब्रिटिश नाहीत, मोगल नाहीत, मुसलमान नाहीत, डच नाहीत, पोर्तुगीज नाहीत, ते या देशातले ब्राह्मण क्षत्रिय वैश्य आहेत आणि यांचा पराभव करण्याची ताकद आमच्या मागासवर्गीयांच्या मनगटात आहे हे सांगणारा हा शौर्य दिन आहे आणि म्हणून हा शौर्य दिन विजय दिन म्हणून आम्ही सगळ्यांनी साजरा केला पाहिजे, सगळ्यांनी भीमा कोरेगावला गेलं पाहिजे हे सांगण्यासाठी मी हे वक्तव्य करतोय। आणि म्हणूनच आत्ताच्या काळामध्ये आगरी, कोळी, कराडी, भंडाऱ्यांना मी जेव्हा सांगतो की महाराष्ट्रातले जे आमच्यावर अत्याचार होतात हे अत्याचार पेशवाईच्या सारखेच अत्याचार, वेगळे अत्याचार नाहीत आणि हिंदू हिंदू म्हणून जे कोणी आम्हाला एक राहायला सांगतात त्यांना मी एकदा आमच्यावरच्या अन्यायाची वाचा आणि गाथा सांगतो। अरे जमीन मालकी हक्क जो आमच्यावर खोती लादली होती ती पेशव्यांनी तर लादली होती। 1818ला जर पराभव होत नाही या पेशव्यांचा तर बाबासाहेब आंबेडकरांना, नारायण नागूंना ही खोती नष्ट करणं अवघड झालं असतं आणि म्हणून 1818ला जो पराभव झाला या भीमा कोरेगावला, या पराभवामुळेच पेशव्यांनी इथली खोती सोडलेली आहे आणि खोतीमध्ये न्याय देण्याचं काम डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी केलं आणि बाबासाहेब आंबेडकरांच्या लक्षात आलं की इथल्या मागासवर्गीयांना लढवण्याला उतरणं अत्यंत अवघड गोष्ट आहे, कारण त्यांच्यामध्ये मानसिक गुलामगिरी पूर्ण पेरलेली आहे। कारण मनुस्मृती आणि अनेक पुराणं लिहून या लोकांनी सांगितलं की आगरी, कोळी, कराडी, भंडारी यांच्यामध्ये पराक्रमी सैनिक जन्मच घेऊ शकत नाही। पराक्रमी सैन्य, शूरता, वीरता ही मराठ्यांची जन्मजात जहागिरी आहे, ही ब्राह्मणांची जहागिरी आहे, अशा प्रकारची विचारसरणी ठिकठिकाणी पेरली जाते। त्याचा दुष्परिणाम आज आम्ही भोगतोय आणि म्हणून लोकनेते दिवा पाटलांनी सिडको विरुद्ध आंदोलन केलं, त्या वसंतदादा पाटील या मराठ्यांनी गोळ्या घातल्या, या गोळ्या घालण्यामागं हाच हेतू होता की तुमच्या जमिनी वाटेल ते करून आम्ही घेऊ। अहो कुठे लोकशाही गेली होती त्यावेळी? आणि म्हणून आज हा शौर्य दिन ही आमच्या मनाचा शौर्य दिन आहे, आमच्या मानाचा शौर्य दिन आहे आणि तो आगरी, कोळी, भंडारी, कराडी या छत्रपती शिवाजी महाराजांच्या आरमारी सैनिकांनी साजरा करावा यासाठी मी आपल्याला हे बोलत आहे। आणि वर्तमान काळामध्ये हे जे अजय शेंगर आहेत ते अजय शेंगर हिंदूंनी एक व्हावं, बौद्धांनी एक व्हावं या गोष्टी करतात, परंतु सिडकोमध्ये आमच्या आगरी, कोळी, कराड्यांवर जे अत्याचार ब्राह्मण आणि मराठे करतात, मग आम्ही तेव्हा हिंदू नसतो का? मुंबईचे कोळीवाडे तोडले जातात, गावठाणे तोडले जातात, तेव्हा आम्ही हिंदू नसतो का? आमचा सायंत कोळीवाडा तोडला गेला, शिवडी कोळीवाडा तोडतायत, तेव्हा आम्ही आगरी, कोळी हिंदू नाही का? आणि हे अत्याचाराने निर्णय घेणारे लोक कोण आहेत? ब्राह्मण आणि मराठेच आहेत। आताचा मुख्यमंत्री हा मराठा आहे, आताचा उपमुख्यमंत्री हा ब्राह्मण आहे आणि हे वेगळं सांगायची गरज आहे का? आणि म्हणून हा शौर्य दिन जरी जुन्या काळात झाला असला आणि वर्तमान काळात तलवारीची गरज नसती, लेखणीची गरज नसली, कारण का आज हे संविधान आहे, लोकशाही, आता तलवारीची भाषा संपली। जो की तलवार चालवायची असेल ते सीमेवरचे सैनिक चालवतील आणि पोलीस चालवतील
आमचा नागरिकांचा हा विषय नाही, हे निशस्त्र आणि शांतीची लढाई आहे. परंतु या लढाईत सुद्धा आम्ही सुद्धा शूर आहोत हे सांगण्याचा विजय दिन आहे, तो साजरा करण्याचा आम्हाला अधिकार आहे. नेहमीच ब्राह्मण आणि क्षत्रिय हे पराक्रमी असतात, शूर असतात. ही मानसिक तुमची गुलामगिरी, आमच्यावर लादलेलं पारतंत्र्य आम्ही आज झुगारून देतोय आणि उद्याचा दिवस आहे तो आमच्या लढाईचा विजयाचा दिवस आहे. आम्हाला जर संविधानातली समता आणायची असेल तर समता केवळ शिक्षणामध्ये, आरक्षणामध्ये, नोकऱ्यांमध्ये नकोय, तर आम्ही शूर आहोत हे सांगायची लढाई हे भीमा कोरेगावचा शौर्य दिन सांगतो. आणि म्हणून आगरी कोळ्यांनी तिकडे कधीतरी जावं आणि तो सॅल्यूट करावा की मागासवर्गीय शूर नसतात. ही जी फिलॉसॉफी ब्राह्मणांनी, मराठ्यांनी, क्षत्रियांनी इथे रुजवली आणि ती फिलॉसॉफी नष्ट करण्याचा उद्याचा दिवस आहे. अशा अनेक लढाया आम्ही कोपऱ्यामध्ये लढलेल्या आहोत. भीमा कोरेगावची लढाई डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी समोर आणली, परंतु भंडाऱ्यांचा विजय दिन, आग्र्यांचा विजय दिन माहीमच्या किल्ल्यातला असेल किंवा रत्नागिरीतल्या समुद्रातला असेल, हा आम्हाला सुद्धा चित्रपट काढून पुस्तकं लिहून आणावं लागेल आणि आमच्यातले वीर कोण आहेत ते सांगावं लागेल. अलीकडेच आमच्याकडे दिबा पाटील साहेबांच्या नावाचा आम्ही उल्लेख केला आणि सांगितलं की विमानतळामध्ये हिंदू हृदय सम्राट बाळासाहेब ठाकरे यांचं नाव नको, हिंदुत्वाचं नाव नको, इथे दिबा पाटील, फुले शाहू आंबेडकरांना मानणारा आमचा नेता, ओबीसींचा नेता इथे यांचं नाव असलं पाहिजे. अशा प्रकारची मागणी आम्ही उचलून धरली. त्या मागणीचा अर्थच आहे की आम्ही सुद्धा शूर आहोत. आम्ही उपमुख्यमंत्री पदापर्यंत जाऊ शकतो, विरोधी पक्षनेत्यापर्यंत जाऊ शकतो, तर मुख्यमंत्री का होऊ शकत नाही, पंतप्रधान का होऊ शकत नाही, ही ओबीसींची 85% जनतेची मागणी आहे. आणि म्हणून शिडकोने जे इथे अत्याचार केले ते अत्याचार या पेशवाईप्रमाणेच होते. ते ब्राह्मण मराठ्यांनी केलेले अत्याचार आहेत. आमच्या मच्छीमारांचं पुनर्वसन होत नाही. जे छत्रपती शिवाजी महाराजांच्या आरमाराचे लोक आहेत त्यांचं पुनर्वसन का होत नाही? कारण हे जे सत्तेत बसलेले आणि ब्राह्मण मराठी आहेत यांनी पूर्वीची मनुस्मृती वृत्ती आज सोडलेली नाही. गावठाणांचा प्रश्न इथे आहे, तर गावठाणांचा प्रश्न सुटत नाही. आमच्या हक्काच्या जमिनी, आम्ही जे राहतो त्या जमिनी इथलं सरकार देत नाही. हे सरकार म्हणजे कोण आहे? हे पेशव्यांचं सरकार आहे. आणि म्हणून आज तलवार हातात घेत नाही. हे शल्य जरी असलं तरी लेखणी आणि वक्तृत्व, भारतीय संविधानाने दिलेले अधिकार वाजवून आम्ही घेऊ आणि ते आम्ही गाजत घेऊ हे सांगण्याचा उद्याचा दिवस आहे. आपल्याला माहित आहे सेज प्रकल्प इथे लादला गेला. दत्ता पाटील ते सेजची लढाई लढले. अहो त्या सेज प्रकल्पाच्या जमिनी रिकाम्या पडल्यात, त्यात एक घर नाही का एक नोकरी नाही. मग त्या अदानी अंबानीची गुलामी करण्यासाठी आहे का प्रकल्प? आज उरणच्या 800 एकर जमिनीला नोटीस लागल्यात. तिथली घरं आमची तोडायला काढलीत. कोण या घरात तुटलेल्या घरांमध्ये आहेत? त्या तुटणाऱ्या घरांमध्ये आहेत चर्मकार बांधव, आगरी बांधव, कोळी बांधव. मग हे प्रश्न महाराष्ट्राच्या सरकारला कळत नाही का? लक्षात घ्या, लढाईची बीज, सामाजिक लढाईची बीज, सामाजिक अस्मितेची बीज या भीमा कोरेगाव मध्ये लपलेली आहेत. ज्यांनी या भीमा कोरेगावच्या त्या सैन्यावर अत्याचार केला ते सैनिक स्वतः पेशव्यांना भेटायला गेले होते. आम्ही तुमच्या बाजूने लढायला तयार आहोत, परंतु अस्पृश्यतेचं कारण देऊन तुम्ही हलके आहात, तुम्ही आमच्यासोबत उभं सुद्धा राहू शकत नाही असा अपमान केल्यामुळे ते इंग्रजांच्याकडे गेले आणि इंग्रजांच्या बरोबर झालेली लढाई आहे ही आमच्या हक्कांची अस्मितेची लढाई आहे. आणि या लढाईमध्ये कुळ कायद्याची लढाई आहे, चौदार तळ्याची लढाई पेरली गेली आहे, चिरनेर जंगल सत्याग्रहाची लढाई लिहिली आहे. आज आम्ही जे सिडको विरुद्ध आंदोलन करतोय त्या लढाईची बीज, आजच्या लोकशाहीतल्या लढाईची बीज ही भीमा कोरेगावमध्ये कोरलेली आहेत. आणि म्हणून नयनासारखा प्रकल्प इथे आणला जातो. शेतकऱ्यांना 1 रुपया न देता 60% जमिनी सिडकोच्या आहेत. हे जे सांगणारे लोक आहेत आज त्याचं समर्थन इथले जे सामंत आहेत, उदय सामंत, रत्नागिरीचे ब्राह्मण, ते करतायत आणि ते सांगतायत की हे जे अत्याचार आहेत, म्हणजे गणेश नाईक सांगतात ओरडून की बाबा आमच्या जमिनी आहेत, आमच्या जमिनी आहेत, सार्वजनिक हितासाठी कोण आम्हाला मिळायला पाहिजेत, तर ते न्यायालयाचा दाखला देऊन सांगतात की सिडकोचे अधिकार मोठे आहेत. अरे काय लाज वाटते का? आणि हा उदय सामंत हा पालकमंत्री रायगडला हवा कसा? मागच्या काळात तो गुजराती माणूस आणला होता, आता हा ब्राह्मण आणलाय. हे अत्याचार रायगडावर आहेत. रायगडावर ब्राह्मण, मराठा आणि वैश्यांची अधिकारशाही नको. आणि म्हणून माझं मुख्यमंत्र्याला विनंती आहे की हा जो पालकमंत्री आहे तो रद्द करा. उदय सामंतांचा आम्ही निषेध करतो. ब्राह्मणांचं कुठलंही वर्चस्व रायगड जिल्हा सहन करणार नाही. आणि म्हणून हे सांगणारी लढाई म्हणजे भीमा कोरेगाव. ओबीसीचं राजकीय आरक्षण उत्तर प्रदेशमध्ये त्या उच्च न्यायालयाने रद्द केलेलं आहे. आता हे राजकीय आरक्षण उत्तर प्रदेशमध्ये रद्द केलंय, हा प्रयोग आहे, हा महाराष्ट्रात करायचा आहे. राजकीय आरक्षण म्हणजे महानगरपालिका, स्थानिक स्वराज्य संस्थातलं आरक्षण नसल्यामुळे इथे महानगरपालिकेच्या निवडणुका होत नाहीत. आणि निवडणुका होत नाहीत कारण महानगरपालिका लुटायच्या आहेत. आमच्या भागात आम्ही नेतृत्व करणार, हा लोकशाहीचा साधा नियम आहे. हा नेतृत्वाचा आणि अस्मितेचा प्रश्न आहे. परंतु कायद्याचं, कोर्टाचं कारण सांगून आमच्या नेतृत्वाला नाकारण्याचं काम आज जे होतंय
ते कारण नष्ट करायचं असेल तर भीमा कोरेगावला आम्ही गेलं पाहिजे आणि ते सैनिक एवढ्या द्वेषाने का लढले हे आम्हाला सांगायचं आहे। आणि हा पण संदेश देतो की हा जो आहे तो राष्ट्रवाद आहे, म्हणजे आमच्या जाती, आमच्या लोकांवरचे अत्याचार, आमच्या स्त्रियांवरचे अत्याचार, आमच्या घरांच्या जमिनीवरचे अत्याचार याच्या विरुद्ध लढण्याचा अधिकार तोच भारतीय राष्ट्रवाद आहे। मग ते इंग्रजांनी आम्हाला मदत केली असेल तर ते आमचे शत्रू नाहीत, ते आमचे पाठीराखे आहेत। आणि जगाकडे आम्ही जाऊ, मुंबईवर, नवी मुंबईवर, सिडकोमध्ये जे अत्याचार होतात ते अत्याचार तर भारतातल्या लोकांना समजत नसतील तर आम्ही विदेशात जाऊ, आम्ही युनोमध्ये जाऊ आणि सांगू की कोळीवाड्यांच्या हक्कांच्या जमिनी आहेत त्या आम्हाला भेटल्या देत नाहीत। कायदा काही असेल, आम्ही जिथे राहतो ती जमीन आमची आहे, कसेल त्याची जमीन आणि राहील त्याचं घर, हा राष्ट्रवाद डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी सांगितलं आहे। म्हणून काही लोकांनी मध्ये सांगितलं की भीमा कोरेगावमध्ये जे सैनिक लढले ते इंग्रजांच्या बाजूने लढले। अरे इंग्रजांच्या बाजूने लढणार नाही तर कारण तुमच्या अत्याचार अजून 1000 वर्ष सहन करणार? आणि म्हणून पेशवाई नष्ट करणं हे राष्ट्रीय कर्तव्य होतं। त्या सैनिकांच्या विचारसरणीला मी सॅल्यूट करतो। आणि डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी जे दाखवून दिलं की भीमा कोरेगाव विजयस्तंभ आमच्या शौर्याचं प्रतीक आहे। हो, समस्त मागासवर्गीय 85% मागासवर्गीय ओबीसी एससी एसटी स्त्रियांच्या शौर्याचा तो विजय दिन आहे। आणि म्हणून मुंबईतले कोळीवाडे गावठाणे दिवसा ढवळ्या पाडले जातात, हे दिसत नाही का हिंदुत्ववाद्यांना? अजय सेंगरला दिसत नाही का? देवेंद्र फडणवीसांना दिसत नाही का? एकनाथ शिंदेना दिसत नाही? हिंदू म्हणून देश जर तुम्हाला वाचवायचा असेल तर हिंदूंवरचे अत्याचार बंद केल्याशिवाय त्यांना हिंदू म्हणता येणार नाही। आणि म्हणून आज आम्हाला असं म्हणावं लागतंय की आम्ही हिंदू असून जर अत्याचार होत असतील अशा प्रकारचं हिंदुत्व फेकून देतो आम्ही। आम्हाला गरज नाही त्या हिंदुत्वाची, आम्हाला आमच्या जमिनी, आमची घरं, आमची मुक्ती, आमच्या नोकऱ्या, आमचं उद्योग आम्हाला पाहिजेत। आणि आमच्यावर गुलामी लादून कोणी हिंदू राष्ट्र करणार असेल अशा हिंदू राष्ट्रवाद्यांना आम्ही भीक घालत नाही, हे पण मी जाहीर सांगतो। आणि म्हणून डोंबिवलीमध्ये आगरी कोळ्यांच्या जमिनी लोढा बिल्डर हस्तगत करतोय, फसवून घेतोय आणि त्याविरुद्ध लढणारे आमचे राजेशभाई भोईर हे जे आहेत त्यांच्यावर खंडणीची केस होते। हरिदास रामा पाटील, राजेशभाई हे ठाकुर्लीचे डोंबिवलीचे आहेत आणि हरिदास पाटील हे उसाटण्याचे आहेत, यांच्यावर खंडणीच्या केस पोलीस करतात। हे पोलीस कोण आहेत? हे राज्यकर्ते कोण आहेत? हे पोलीस आणि राज्यकर्ते ब्राह्मण आणि क्षत्रिय, ब्राह्मण आणि मराठे आहेत, त्यांनी यांचाच पराभव भीमा कोरेगावमध्ये झालेला आहे। आणि त्याची आठवण वर्तमानात मी आपल्याला प्रशासनाला करून देतो की आमच्यावरचे अत्याचार थांबवा। आणि अत्याचार थांबवले नाहीत तर निश्चितपणे आज भारताचं संविधान आहे त्याचा आम्ही आदर करतो। बाबासाहेबांनी सांगितलं रक्ताचा एकही थेंब न सांडता आम्हाला इथे लोकशाही आणायची आहे, सत्ता परिवर्तन करायचं आहे। आणि म्हणून आम्ही तलवार हाती घेत नाही, आम्ही आता लेखणी हातात घेतले। जी लेखणी भीमाची आहे, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांची आहे, नारायण नागूंची आहे, दत्ता पाटलांची आहे, दिबा पाटलांची आहे। मी आगरी कोळी तरुणांना सांगतोय की आपण सन्मानाने भीमा कोरेगावला गेलं पाहिजे, मोठ्या संख्येने गेलं पाहिजे। आणि आमचा शौर्य दिन म्हणजे मागासवर्गीयांचा शौर्य दिन, आमचा शौर्य दिन म्हणजे ओबीसींचा शौर्य दिन, आमचा शौर्य दिन म्हणजे भीमा कोरेगावचा शौर्य दिन। हजारो वर्षांच्या इतिहासात आमचे अनेक वीर लढले असतील, परंतु त्यांच्यावर लिहिणारं कोणी नव्हतं, त्यांच्यावर पुस्तकं कोणी लिहिली नाही, त्यांच्यावर बोलणारं कोण नव्हतं। आज दिबा पाटील साहेबांचा पोवाडा काढा म्हणून मी आग्रह धरतोय। दिबा पाटलांच्या पोवाड्याला कोणी पैसे द्यायला तयार नाही, कुठलाही आगरी देत नाही। याचं कारण जातीची अस्मिता काय असते। वसंतदादा पाटील या मराठ्यांच्या विरुद्ध लढून दिबा पाटलांनी 12.5% मिळवले आहेत। ही जी लढाई जर आगरी कोळ्यांना समजली नाही तर दिबा पाटलांच्या पोवाड्याला काय कशालाच पैसे मिळणार नाहीत। आणि म्हणून मी सांगतो की मागासवर्गीयांनी आपल्या शौर्याची बलस्थानं शोधून काढावी। डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी 500 महार सैनिकांचा म्हणजे आजच्या बौद्ध बांधवाचा जो इतिहासातला पराक्रम आहे, हजारो वर्षांच्या इतिहासामध्ये शौर्य ही कुणाच्या बापाची देणगी नव्हती। जन्मताच जो तो शूर असतो असं कोणी म्हणत असेल, ब्राह्मण क्षत्रिय वैश्य जन्मताच शूर असतात, तर ते खोटं आहे। ही सिद्ध करणारी भीमा कोरेगावची लढाई आहे। म्हणून आमच्या ताब्यात जर शस्त्र आली तर काय होतं हे भीमा कोरेगावमध्ये सिद्ध केलेलं आहे। मनुस्मृतीने सांगितलं की राज्य करण्याचा अधिकार फक्त क्षत्रियांना असतो, राज्य करण्याचा अधिकार क्षत्रियांना असतो। क्षत्रिय पडले तर ब्राह्मण घेतील आणि ब्राह्मण पडले तर वैश्य घेतील, परंतु ओबीसी, आगरी कोळी, कराडी, भंडाऱ्यांना, शूद्र, अतिशूद्रांना, आदिवासींना हा शस्त्राचा अधिकार धर्माने दिला असता तर ही वेळ आली नसती। आणि म्हणून तो शस्त्राचा अधिकार इंग्रजांनी भीमा कोरेगावमध्ये आपल्या सैनिकांना दिला आणि 500 महार सैनिकांनी 28,000 मराठा, अरब, गोसावी आणि ब्राह्मण सैनिकांचा खात्मा केला, कापून काढले त्यांना। हा जो पराक्रम आहे हा पराक्रम आमच्या रक्ताचा, आमच्या शौर्याचा पराक्रम आहे। म्हणून तरुणांनो, आता आपल्याला सेज विरुद्ध लढायचं असेल, आपल्याला सिडको विरुद्ध लढायचं असेल आणि आपल्याला समुद्रावर लढायचं असेल मच्छीमारांच्या हक्कांसाठी, तर निश्चितपणे आपल्यातलं शौर्य दाखवायचं असेल तर भीमा कोरेगावला आम्ही गेलं पाहिजे, ही माझी आपल्याला विनंती आहे। आणि सरकारला माझं सांगणं आहे की केवळ
शिक्षण, आरक्षण, जंगल संपत्ती यांच्यातला समान वाटा तर आम्ही घेणारच आहोत, लढून घेणार आहोत. पण शौर्य, हा शौर्य सुद्धा, शौर्यावर सुद्धा इतिहासात, वर्तमान आणि भविष्यामध्ये ओबीसी मागासवर्गीयांचा अधिकार असेल. आणि हा अधिकार सांगणारा जो स्तंभ आहे, त्यांनी कोणी हात लावण्याचा प्रयत्न केला तर आमच्या बौद्ध बांधवांबरोबर आगरी, कोळी, भंडारी सुद्धा लढायला तयार आहेत. कारण आम्ही इंग्रजांचा सुद्धा पराभव केला. तुमचा पराभव आम्ही खोती विरुद्ध आंदोलन 1932 साली चरी शेतकरी संपामध्ये केलेला आहे. आणि आता जे अत्याचार चालू आहेत त्या अत्याचारांचे अर्थ ओबीसीना कळत नाहीत. हे अर्थ सांगण्यासाठी आजचं हे मला वक्तव्य करावं लागतंय, एवढा त्यातला भाग आहे. पुन्हा एकदा या शूर सैनिकांना मी सॅल्यूट करतो, जय भीम करतो आणि ओबीसीना सांगतोय की या सगळ्या कार्यक्रमामध्ये आपण सुद्धा मोठ्या संख्येने असलं पाहिजे. तेव्हाच या देशाला समता काय असते, शौर्य काय असतो, पराक्रम काय असतो. मनुस्मृती जाळली डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यासाठीच जाळली की आम्ही शूद्र हे शूर नाहीत, आम्ही गुलाम आहोत ही सांगणारी मनुस्मृती, स्त्रिया गुलाम आहेत, ही जाळून टाकली. पण त्याची सुरुवात भीमा कोरेगावच्या 1818च्या 1 जानेवारीच्या युद्धाने झालेली आहे. म्हणून आज 31 डिसेंबर जितका महत्वाचा आहे या नवीन वर्ष म्हणून, तितकाच महत्वाचा 1 जानेवारी जास्त महत्व आहे. ज्या दिवशी तुमच्या हृदयात शौर्याची ज्योत पेटेल, ज्या दिवशी तुम्हाला दिवा पाटील शूर आहेत असं वाटेल, ज्या दिवशी तुम्हाला आमची एकवीरा ही मातृसत्ताक आहे, समतेचे स्त्रियांना अधिकार देणारी तत्वज्ञान सांगणारी आई आहे, ज्या दिवशी तुम्हाला दत्ता पाटील आठवतील, ज्या दिवशी नारायण नागू पाटील आठवतील, ज्या दिवशी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर आठवतील, तेव्हा तुमच्या स्वातंत्र्याची सुरुवात होईल. म्हणून भीमा कोरेगाव शौर्य दिन आमच्या मागासवर्गीयांच्या स्वातंत्र्याची पहिली ठिणगी आहे. लढाईमध्ये तलवारीने समोरच्या सैनिकांना कापून टाकणाऱ्या, 28,000 सैनिकांना कापून काढणाऱ्या, आपल्याला माहित आहे हे जे सैनिक आहेत त्या सैनिकांची संख्या इथे लोक टाकायत आहेत, ते काय सैनिक असतील, परंतु संख्येने अत्यंत कमी असलेल्या सैनिकांनी हृदयातल्या अस्मितेवर अत्याचारांच्या विरुद्ध जी आमची लढाई केलेली आहे, जी जिंकलेली आहे, त्याला आपण आठवलं पाहिजे. आणि मी समस्त ओबीसी जातींना सांगेन की आपल्या पूर्वजांनी ठिकठिकाणी या पराक्रमाच्या लढाया केल्या असतील, त्या शोधून काढा, त्याच्यावर पुस्तकं लिहा, त्याच्यावर स्टेटमेंट द्या. आणि अलीकडेच दिबा पाटील साहेबांच्या नावाने विमानतळामध्ये आम्ही जी लढाई जिंकलेली आहे बाळासाहेब ठाकरेंच्या विरुद्ध, आणि ते ओबीसी आग्र्यांचं नाव लावण्याचा जो विजय दिन केलेला आहे, असे विजय दिन रोज साजरे करूया आणि या देशामध्ये समता आणूया. ब्राह्मण, क्षत्रिय, वैश्य यांचा पराक्रमाचा जो वाईट प्रचार आहे, अपप्रचार आहे, जो गुलामीचा प्रचार आहे, तो भारताच्या गुलामीचा खराब प्रचार आहे. आणि स्वातंत्र्य म्हणजे भीमा कोरेगाव एवढं सांगतो आणि माझं बोलणं संपवतो. सूर्य अस्ताला गेलेला आहे. उद्याच्या काळात याच वेळेला त्या सैनिकांनी 28,000 पेशव्यांच्या मराठा, अरब आणि गोसावी ब्राह्मण सैनिकांचा पराभव केला आणि हजारो वर्षाच्या मनुस्मृतीची गुलामी झटकून फेकून दिली. मनुस्मृतीत लाथाडण्याचं काम मनगटाने पण करता येतं आणि बुद्धीने पण करता येतं. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी ते लेखणीच्या जोरावर, बुद्धीच्या जोरावर आणि संविधानाच्या जोरावर करून टाकलं. आणि 1818ला जी लढाई झालेली आहे 1 जानेवारीला, ती तलवारीने झालेली आहे. आज तलवार राहिलेली नाही, तलवार आम्ही आमच्या पोलिसांकडे दिलेली आहे, आमच्या सैनिकांकडे दिलेली आहे. पण वेळ पडली तर सीमेवर जाऊन आम्ही लढायला तयार आहोत. आणि व्यक्तिगतरित्या कोणी अत्याचार असा आमच्यावर करायचा प्रयत्न केला तर निश्चितपणे त्यांना आम्ही हेच सांगतो की होय, आम्ही पण कसलेल्या मनगडाचे, सिंहाच्या छातीचे, वाघाच्या बछड्यांचे, अमृताचे पुत्र आहोत. आम्ही लेचेपेचे नाहीत. हा संदेश आम्ही या देशाला आणि महाराष्ट्राला देतो, महाराष्ट्राच्या राज्यकर्त्याला देतो. आणि येत्या निवडणुकीमध्ये या पेशवाई सरकारचा पराभव करून आमच्या मुंबई, ठाणे, रायगड, पालघर, कोकणातल्या जमीन हक्कांसाठी हा विजय दिन आपण लोकशाही पद्धतीने साजरा करूया. जय हिंद, जय महाराष्ट्र, जय छत्रपती शिवाजी महाराज, जय डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर, जय एकवीरा आई, जय आगरी, कोळी, भंडारी, जय कराडी, समस्त मागासवर्गीयांचा विजय असो.